दिवाळी नेमकीच झाली आहे, तर मग अशा प्रकारचे जे शॉपिंग बॅग आहेत, खरेदीच्या बॅगा भरपूर घरात जमा झाल्या असतील ना, तर मग याचं करायचं काय? चला तर मग बघूयात. याचा वापर तुम्ही काही ठेवण्यासाठी करू शकता किंवा परत यूज करू शकता शॉपिंगसाठी. पण आपण आज याचा वेगळा वापर करणार आहोत. जर तुम्हाला अस्तर कमी पडत असेल किंवा अस्तरपेक्षाही चांगलं ऑप्शन काही असेल, तर ते म्हणजे ही शॉपिंग बॅग असते. तर जर अस्तर नसेलच लावायचं, तर तुम्ही फक्त शॉपिंग बॅगचाही वापर करू शकता. इथे माझ्याकडे बघू शकते साडीचा फक्त एक छोटासा तुकडा आहे, जो की लांबीला जेवढ्याला तेवढा आहे आणि रुंदीची जी आहे ती एक वीतभर असेल किंवा मग एक 20 इंच असेल. त्यानंतर आपल्याला जो लागणार आहे तो फक्त हे एक मेन फॅब्रिक आहे जे साडीचं आहे आणि शॉपिंग बॅग. आता मी जे साडीचं कपडा आहे ते घेतलं आहे आणि त्याच्यावरती मी एक चौकोन काढून घेणार आहे, जो की 6x6चा असणार आहे, म्हणजे 6 इंच रुंदी आणि 6 इंच लांबी. अशा प्रकारे मी फक्त डिझाईनचा भाग म्हणून असं मधला काढून घेतला आहे. जर पूर्ण कापड डिझाईनचं असेल तर तुम्ही एका साईडचाही काढून घेऊ शकता. डिझाईन आवडली त्यामुळेच मी हे कपडा ठेवला होता आणि त्याचंच मी हे बनवते. तर आता परत एक आपल्याला पीस लागणार आहे, जो की 6 इंच रुंद आणि 8 इंच लांब घ्यायचा आहे, म्हणजे 6x8 असं घेऊन यालाही आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता हे जे 6x8चा जो मी पीस कट करून घेतला आहे, आपल्याला असे अजून 3 पीस लागणार आहेत, म्हणजे टोटली याचे 4 पीस लागणार आहेत 6x8चे. आणि जो आपण 6x6चा एकच पीस कट केला आहे तो एकच लागणार आहे. तर मी अशा प्रकारे तो एक पीस आणि 4 अशा प्रकारचे 6x8चे 4 पीस अशा प्रकारे रेडी केलेत. आता ते तर झालं मेन कापडावरती. आता आपण जे खरी शॉपिंग बॅग यूज करणार आहोत, ते शॉपिंग बॅगमध्ये सुद्धा आपल्याला ते सेम 5 पीस आपल्याला काढून घ्यायचे आहेत. 4 पीस 6x8चे आणि 1 पीस 6x6चा. आता जर तुम्ही अस्तर यूज करताय किंवा मग अस्तर तुमचं एकदम पुरेसं आहे, तर त्या कापडावरती तुम्ही हे ड्रा करू शकता. आणि जर अस्तर यूज करायचं नसेल तर मग हरकत नाही, तुम्ही ह्याच्यावरच अशा प्रकारे जो कोन मी ड्रॉ केला आहे तसा करायचा आहे. आता हे जे 6x8चं पीस होतं त्याला पण सेंटरमधून एक खूण करून घ्यायची आणि त्याचा अशा प्रकारे एक त्रिकोण तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर मी हाच त्रिकोण ठेवून अस्तराचा जो कपडा आहे तोही कट केला आहे. आणि आता जो एक स्क्वेअर राहिला होता 6x6चा, त्यालाही अशा प्रकारे जॉईंट देऊन एक तयार करून घेते. आता इथे शिलाई मारून त्यावरती शॉपिंग बॅग ठेवायची आणि मेन फॅब्रिक. अशाच प्रकारे आता जे सगळे आपण त्रिकोणही तयार केलेत किंवा मग जे 6x8चे पीस आहेत ते अशा प्रकारे ठेवून घ्यायचे. आता एक मेन फॅब्रिकला मी काहीही केलं नाही किंवा मग शॉपिंग बॅगही तशाच तसा चौकोन ठेवला आहे आणि फक्त एक खाली अस्तराचं जे आहे त्रिकोण तयार करून घेतलं, जेणेकरून मला एक आयडिया राहील की मला एवढा त्रिकोण पाहिजे. त्यानंतर इथे बघू शकता एक थोडासा तुकडा करून घेते. आपल्याला एक छोटेसे 2 असे हुक तयार करून घ्यायचे आहेत. चला मग मशीनवर सुरू करूया. आता पहिल्यांदा जे आहे ते बरं इथे बघू शकताय तुम्ही की हा जो गाडा दिसतोय तोही आपण बनवला आहे. जर पाहायचा असेल व्हिडिओ तर इथे लिंक देते, नक्की पहा. आता जो सुरुवात करूया आपल्या 6x6च्या पीसपासून. याला आपल्याला जॉईंट लागणार होता, तर अशा प्रकारे जॉईंट देऊन घेतला आहे आणि एक पीस तयार करून घेतले. त्यानंतर त्यावरती शॉपिंग बॅग ठेवली आणि नंतर मेन फॅब्रिक. आता याला बरोबर काठावरती शिलाई मारायची आणि जो एक्स्ट्राचं कापड आहे तो कट करून काढून टाकायचं आहे. शिलाई मारल्याच्या नंतर बघू शकता आपला हा 6x6चा स्क्वेअर तयार झाला आहे. आता त्यानंतर जे आपले 6x8चे पीस होते ते अशा प्रकारे ठेवून घ्यायचे. मी यासाठी अस्तरावरती त्रिकोण काढून घेतला की कारण आपलं जे मेजरमेंट आहे ते आपल्याला दिसेल. त्यामुळे अशा प्रकारे एक तर तुम्ही मेन फॅब्रिकचा सगळ्या पार्टचे त्रिकोण काढून घेऊ शकता किंवा मग अस्तराचे. आणि जर अस्तर लावणार नसाल तर मग शॉपिंग बॅगचेही करू शकता. आता त्यानंतर बघू शकता अशाच प्रकारे मी 4ही जे त्रिकोण आहेत ते अशा प्रकारे तयार करून घेते आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपल्याला अशा प्रकारे काढून टाकायचे. बघा इथे 4ही पीस आपले तयार झालेत आणि हे 5वा. आता त्यानंतर जे आपण छोटीशी पट्टी तयार केली होती, एक 6 इंचाची असेल किंवा मग 4 इंचाची, केवढीही घेऊ शकता.
आता 2 त्रिकोण घ्यायचे आणि त्याच्यावरती 2 इंचावर मार्किंग करून त्यावरती इथं अशा प्रकारे एक हुक टाईप किंवा एक आपल्याला लटकन लटकवायला किंवा मग दोरी बांधण्यासाठी अशा प्रकारे लावून घ्यायचे. 2 त्रिकोणवरती 2 अशा प्रकारे लावून घ्यायचेत. आता त्यानंतर एक पीस घ्यायचा आहे जो आपण हुक लावला आहे तो, आणि एक जो प्लेन पीस आहे तो घ्यायचा आहे आणि याला अशा प्रकारे जॉईंट करून घ्यायचं आहे. डबल शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला परत उकलणार वगैरे नाही. एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण एक प्लेन पीस लावला होता, आता परत जो हुकाचा पीस आहे तो लावून घ्यायचा आहे. एक प्लेन आणि एक हुक अशा प्रकारे लावून घ्यायचे. इथं आपले 3 पीस जॉईन झालेत. आता चौथा पीस लावण्याआधी आपल्याला इथे झिप लावायची. जर विकत आणत असाल तर सेम आणा, घरची असेल तर हरकत नाही, कोणत्याही रंगाची. आपला मेन या चॅनलचा हेतू किंवा मुद्दा असाच आहे की आपण ज्या वस्तू घरात अवेलेबल आहेत त्याच वस्तूपासून नवीन वस्तू बनवतो किंवा मग नवीन ट्राय करत असतो. विकतचा जास्त आपण खर्च कधीही करत नाहीत. आता इथे बोलण्याच्या नादात थोडंसं मिस झालं. तर चौथा पीस लागण्याआधी मी काय केलं होतं, शेवटी 1 इंच आणि वरतून 1 इंच अशा प्रकारे मार्किंग करून घेतली आणि तेवढीच शिलाई मारून घेतली आणि मधला जो भाग आहे तो असा मोकळाच सोडून दिला. आणि त्यानंतर मोकळ्या भागाचे जे एजेस आहेत ते अशा प्रकारे जिकडचा तिकडे कपडा दुमटवून अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची, म्हणजे एजेस जे आहेत ते दिसणार नाहीत आणि आपला जो पीस आहे तोही अटॅच होईल. आता बघा अशा प्रकारे जी झिप आहे ती सरळच ठेवायची जशी आहे तशीच, आणि अशा प्रकारे लावून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला ही झिप आहे जी अटॅच करून घ्यायची आहे. अशा प्रकारे ठेवून खालच्या साईडने सुरुवात करा किंवा मग वरच्या साईड जिकडून झिप लावलेली आहे तिकडून एकदम सोपं जातं. अशा प्रकारे लावून घ्यायची आणि झिप व्यवस्थित ठेवून डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि आपली जी झिप आहे ती एकदम छान अशी अटॅच होते. जर सेम कलरची असेल तर एकदम सुंदर दिसेल, पण जी अवेलेबल होती तीच मी घरात लावली आहे. कारण एकदा काम सुरू केलं की मग ते आणेपर्यंत वेळ होतो आणि मग तोपर्यंत काम तसंच पडून राहतं. त्यासाठी जी आहे ती लावून घेतली आणि त्यानंतर एक्स्ट्रा जी होती ती अशा प्रकारे कट करून टाकली. आता बघा, आता झिपही लावून झाली. आता जो आपला चौथा जो शिलाई मारायची राहिली होती चौथ्या पागची ती मारून घ्यायची. डबल शिलाई परत तिथे पण डबल शिलाई आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायची आणि आपले चारही जे पीस आहेत ते एकमेकाला अटॅच होतील. आणि त्यानंतर एक पिरॅमिड टाईप आपल्याला हे दिसायला लागेल. तर बघू शकताय. आता इथे आपला जो एक पीस आहे तो 6x6चा तो आपल्याला इथे अशा प्रकारे जॉईन करायचा आहे. व्यवस्थित ठेवून उलट्या साईडनेच लावायचं आहे. मेन फॅब्रिक जे आहे ते मध्ये जाऊ द्यायचे आणि उलट्या साईडने अशा प्रकारे चारही बाजूला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, डबल शिलाई. आता इथे ज्या साईडला मी शिलाई मारली तिथे तुम्ही पायपिंग करून फिनिशिंगही देऊ शकता, पण मी सध्या इथे दिली नाही कारण मला एवढं वाटलं नाही तिचे त्या कापडाच्या दोरे धागे असे निघतील म्हणून मी त्याला तसंच सोडून दिले. जर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही या साईडला अशा प्रकारे जे आहे ते पायपिंग लावू शकता आणि याला फिनिश करू शकता. तर त्यानंतर आता बघू शकता आपले जे पर्स किंवा जे पोटली बॅग आहे ती तयार झालेली आहे. लग्नसराई आहे तर नक्की ट्राय करा. तुमच्या साडीवर मॅच अशा तुम्ही भरपूर अशा प्रकारचे जे बॅग आहेत ते बनवू शकता प्रत्येक साडीवरती प्रत्येक. आणि बाय द वे छानही वाटते. जरी साडी नाही घातली तरी ड्रेसवरही खूप छान दिसते. तर अशा प्रकारे आता जे आपण हुक सोडले होते 2, इथे तुम्ही एकतर अशाच प्रकारे दोरीचंही लटकन तयार करू शकता हे कपड्याचं, किंवा मग रेडीमेड भेटतं तेही लावू शकता, किंवा मग ह्याची जी कपड्याची एक दोरी करायची आणि त्यामध्ये मोठे मोठे मोती टाकायचे आणि अशा प्रकारे लावून द्यायचे. सध्या माझ्याकडे नव्हते, मी फक्त तुम्हाला अटॅच करून दाखवते. जेव्हा मी आणेल तेव्हा यामध्ये मोती टाकून परत त्याला अटॅच करून देईल. तर एकदम सुंदर आणि एकदम रेडीमेड अशी बॅग आपली दिसेल. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. असेच छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतील. तर नक्की ट्राय करून बघा आणि भेटूया तशाच एका छानशा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.
इथे हेच सांगत होते की हे जे अटॅच मी तात्पुरतं केलं आहे, मला यामध्ये नंतर मोती वगैरे टाकायचे आहेत आणि नंतर परत मी चांगलं अटॅच करेल. आता सध्या नव्हतं म्हणून मी हे असंच ठेवलं आहे.